नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. साजणी इथं बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या दुकानावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदार नवनाथ कदम यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील साजणी इथल्या संतोष बबन यादव यांचे इचलकरंजी अतिग्रे रोडवर साजणी फाट्यावर साई रेडियम आर्ट्स नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये शासनाची अधिकृत परवानगी नसताना HSRP नंबर प्लेट तयार करून वाहनधारकांची तसेच शासनाची फसवणूक होत असल्याची तक्रार हातकणंगले पोलिसांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिसांनी आज दुपारी 2:30च्या दरम्यान साजणी फाट्यावर असणाऱ्या बस थांब्याजवळील श्री साई रेडियम आर्ट्स या दुकानात छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी साजणी इथल्या 31 वर्षीय संतोष बबन यादव हा शासन अथवा महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंट यांची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीररित्या HSRP नंबर प्लेट तयार करत असल्याचे आढळून आले. नंबर प्लेटवर क्रमांक प्रेस करण्यासाठी वापरले जाणारे प्लेट एम्बॉस मशीन, IND छापण्यासाठी वापरले जाणारे फाईल हिटर मशीन, वेगवेगळ्या क्रमांकाच्या 33 HSRP नंबर प्लेट यामध्ये MH09EZ4852 या क्रमांकाच्या दुचाकीचा पुढील व मागील प्लेटचा समावेश आहे. सॉकेट व पिवळ्या रंगाच्या पत्र्याच्या प्लेट, काळ्या रंगाच्या 132 डाय व पांढऱ्या रंगाच्या 182 डाय, 402 स्टिकर्स, इंडिया लिहिलेला प्लास्टिक पेपर रोल, भारतीय चलनी नोटा, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट असा सुमारे 4,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात संबंधित इसम बनावट HSRP नंबर प्लेट तयार करून ती खरी असल्याचा भास निर्माण करत वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक B धीरज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, DYSP अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार नवनाथ कदम, रामचंद्र कोळी, परशुराम हुजरे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, अरुण धनगर यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना आदेशित केलेले होते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध कृत्ये, बेकायदेशीर व्यवसाय ह्याची माहिती घेऊन कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथकं तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केलेली होती. काल एका पथकातील अंमलदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की हातकणंगले साजणी येथील साई रेडियम आर्ट्स या दुकानाचे मालक संतोष बबन यादव हे त्या दुकानात शासनाने बंधनकारक केलेल्या HSRP नंबर प्लेट अनधिकृतपणे तयार करतात. वास्तविक अशा नंबर प्लेट आपण तयार करू शकत नाही, कारण पद्धत ही आहे की तुमच्या वाहनाची तुमची स्वतःची माहिती तुम्ही जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकता तर ते माहिती भरल्यानंतर शासनाने अपॉइंट केलेल्या व्हेंडर ते नंबर प्लेट बनवतात आणि त्यानंतर ते लोकल व्हेंडरला पाठवतात तुमच्या ज्या गावात तुम्ही राहता तिथे, आणि तिथले ते लोकल व्हेंडर ते तुम्हाला बसवून देतात. तर ती नंबर प्लेट बनवण्याचा कुणालाच अधिकार नाही आहे. तर हा संतोष यादव त्या HSRP नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला. तिथं आपण साई रेडियम आर्ट्सच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे. त्यास आपण ताब्यात गेलेला आहे. त्याचसोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या. अगदी शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहूब तो बनवत होता आणि तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे. सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर त्याच्याकडनं काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते. त्याची पण आम्ही माहिती घेत आहोत. ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट त्याच्याकडे बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. तसेच हे मशीन्स त्यानं कुठनं आणले, त्याला कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत.